यानंतर बातमी महाराष्ट्र लोकसभेच्या सर्वेची। कोण किती जागा जिंकणार याच्या अंदाजाबाबत विविध काळात अनेक सर्वे समोर आले। मात्र या सर्वेंमधल्या आकड्यांची तफावत इतकी मोठी आहे की ज्यामुळे अनेक जण संभ्रमात पडले। पाहूया हा एक रिपोर्ट। विजयाचे दावे दोन्हीकडून होत असले तरी महाराष्ट्रात लोकसभेचं गणित काय असेल याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे। कारण महाराष्ट्र स्थापनेनंतर इतिहासात पहिल्यांदाच अनोख्या समीकरणांनी लोकसभा निवडणूक होणार आहे। त्यात विविध कंपन्यांनी केलेल्या सर्वेंचे आकडे पाहिल्यास निकाल काय असेल याबाबतच्या संभ्रमात अजून भर पडते। यंदाच्या निवडणुकीत शिवसेना 2 गटात आहे, राष्ट्रवादीचेही 2 गट पडले आहेत आणि पहिल्यांदाच भाजप शिंदेंच्या शिवसेनेसह अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत लढणार आहे, तर इकडे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असणार आहे। काही सर्वेंच्या मते यंदा महायुतीच मवियावर वरचढ ठरेल, तर काही सर्वे सांगतायत की मविया महायुतीच्या आव्हानाला रोखणार आहे। काही सर्वेत महायुतीचं पारडं जड आहे, तर काहींमध्ये मवियाचं। विशेष म्हणजे हे सर्व सर्वे काही दिवसांच्याच अंतराने झाले आहेत। गेल्या वर्षभरापासून जवळपास दर 1.5 महिन्यांनी एखादा सर्वे समोर आलाय, ज्यात कधी मवियाला धक्का आहे तर कधी महायुतीला। अंदाजाचे आकडे काय आहेत ते पाहूया। 30 जुलै 2023ला CNXचा सर्वे झाला, ज्यात महायुतीला 24, मवियाला देखील 24 जागांचा अंदाज होता। त्याच्या फक्त 17 दिवसांनी म्हणजे 17 ऑगस्ट 2023ला ETGचा सर्वे आला, त्यात महायुतीला 28 ते 32 आणि महाविकास आघाडीला 15 ते 19 जागांचा अंदाज बांधण्यात आलाय। यानंतर जवळपास 6 महिन्यांनी म्हणजे 7 ऑक्टोबर 2023ला CNXचा सर्वे झाला, यात महायुतीला 28 तर मवियाला 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। नंतर 2 महिन्यांनी डिसेंबर 2023 मध्ये सी वोटरचा सर्वे आला, ज्यात महायुतीला 19 ते 20 जागा, मवियाला 26 ते 28 जागांचा अंदाज होता। पुन्हा नंतर 2 महिन्यात 8 फेब्रुवारीला टाइम्स नाऊचा सर्वे आला, यात महायुतीला 39 तर मवियाला 9 जागांचा अंदाज वर्तवला गेला। नंतरच्या 20 दिवसात म्हणजे 28 फेब्रुवारीला मॅट्रिक्सचा सर्वे आला, ज्यात महायुतीला 45 आणि मवियाला 3 जागा दाखवल्या गेल्या। त्यानंतर फक्त 24 तासात म्हणजे 29 फेब्रुवारीला इंडिया टीव्हीचा सर्वे आला, यात महायुतीला 35 तर मवियाला 13 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला। महाराष्ट्रात विशेषतः अजित पवारांचा गट सत्तेत गेल्यानंतर विविध संस्थांनी केलेले हे सर्वे आहेत। गेल्या 8 महिन्यात ठळक 6 सर्वे झाले। शेवटच्या 2 सर्वेंमधलं अंतर फक्त 1 दिवसाचं आहे, मात्र आकड्यांच्या अंदाजांमधला फरक चक्रावून सोडणार आहे। एका सर्वेचा अंदाज आहे की महायुती 45 तर मविया 3 जागा जिंकेल। दुसरा सर्वे अंदाज सांगतोय की महायुती 20 तर मविया 28 जागा जिंकणार। महाराष्ट्रात भाजपचे नेते महायुतीचे 45हून जास्त खासदार जिंकण्याचा दावा करतात। मवियाने अद्याप आकड्याचं भाकीत वर्तवलेलं नाही, मात्र 45हून अधिक खासदार जिंकणारच असं भाजपचे बावनकुळे म्हणतात। तर उरलेल्या 3 जागा का सोडायच्या म्हणत शिंदेच्या शिवसेनेच्या तानाजी सावंतांनी पुन्हा 48 जागांवर विजयाचा दावा केलाय। शिवसेना भाजप म्हणून आम्ही त्यावेळी ठरवलं आहे की महाराष्ट्रात 45+ लोकसभा आणि 200+ विधानसभा आम्ही या ठिकाणी आमच्या संघटन शक्तीच्या भरोशावर प्रचंड ताकदीने आम्ही निवडून आणू। दादा 3 जागा कशासाठी तुम्ही नाही म्हणताय मला हेच कळत नाही। आमचे मुख्यमंत्री म्हणतात की 45 पार, सगळेजण म्हणतात 45 पार, 48 का नाही, कशासाठी नाही? उर्वरित जे काय उबाटा गट दिसत नाही पण दिसतोय असं म्हणू। काँग्रेस असेल संपलेली आणि उर्वरित राष्ट्रवादी यांना औषधाला ही महाराष्ट्रातनं खासदार जाता कामा नये। ईव्हीएम आणि ओपिनियन पोल्स ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका, हा एक सगळ्यात मोठा देशातला फ्रॉड आहे। ईव्हीएम आणि ओपिनियन पोल, आधी ओपिनियन पोल येतात आणि त्यानंतर त्या पद्धतीने ईव्हीएम सेट केले जातात, हे आता स्पष्ट झाले आहे। सर्वेना सॅम्पलच्या मर्यादा असतात, मात्र त्यातून लोकांचा कल कळत असल्याची धारणा आहे। मात्र यंदा महाराष्ट्राबाबत येणारे सर्वे देखील परस्पर विरोधी आहेत, त्यामुळे विविध संस्थांचे अंदाज अपना असला तरी लोकांचा अंदाज काय याचं उत्तर निकालावेळीच मिळेल।
संदीप जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.